बहुजन जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी सरकार विरोधात जंतर मंतर येथील मैदानावर अभूतपूर्व आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाचे प्रमुख चेहरे असलेले अभिजित दिपके यांच्यावरती भाजपाचे काही नेते आणि कार्यकर्ते सातत्याने टीका करत असल्याचं पाहायला मिळतं। कधी अभिजित दिपके यांना उभे केलेल्या आंदोलनाला पाकिस्तानकडून पैसे मिळाल्याचा आरोप केला जातो, तर कधी बांगलादेशकडून पैसे मिळत असल्याचा दावा केला जातोय। काही जण तर अमेरिकेने पैसे देऊन त्यांच्याकडून आंदोलन करून घेतल्याचा आरोपही करतात। याचबरोबर आणखी एक मुद्दा पुढे आणला जातोय। अभिजित दिपके यांच्या वडिलांचा पगार आणि त्यांची संपत्ती यावर प्रश्न उपस्थित करून एवढ्या उत्पन्नात त्यांनी अभिजित दिपके यांना अमेरिकेत शिक्षणासाठी कसं पाठवलं असा संशय निर्माण करणारी परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय। या सर्व आरोपांना अभिजित दिपके यांनी त्यांच्या भाषेत म्हणजेच जेन जी स्टाईलमध्ये उत्तर दिलंय। दिपके यांनी स्पष्टपणे सांगितलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम स्वतःची शैक्षणिक पदवी सार्वजनिक करावी, त्यानंतर मी माझ्या शिष्यवृत्तीची आणि एज्युकेशन लोनची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करतो। हेलो एवरीवन, मैंने अभी देखा कि किसी बीजेपी के कार्यकर्ता ने मेरे ऊपर आरटीआई फाइल की है और वो जानना चाहते हैं कि मैंने अपनी एजुकेशन कैसे कंप्लीट की। तो मैं उनसे पूछना चाहता हूँ, क्या आपके नेता अपनी डिग्री दिखाएंगे? मैं अपना स्कॉलरशिप लेटर और एजुकेशन लोन का लेटर दिखाने के लिए तैयार हूँ। क्या आपके नेता उनकी असली डिग्री दिखाएंगे? याच दरम्यान सोशल मीडियावर दिपके समर्थकांनीही प्रतिप्रश्न उपस्थित केले। त्यांचं म्हणणं असं आहे की जर अभिजित दिपके यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी पैसा कुठून आला असा प्रश्न विचारला जात असेल, तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीच्या विदेशातील शिक्षणासाठी लागलेला एकूण खर्च कुठून आला याचीही तपशील सार्वजनिक व्हावी। आता जाणून घेऊया हा संपूर्ण वाद नेमका सुरू तरी झाला कुठून। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले। नरेंद्र दामोदरदास मोदी त्यावेळी निवडणूक अर्जामध्ये त्यांनी स्वतःला पोस्ट ग्रॅज्युएट असल्याचं नमूद केलंय। यानंतर तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांची पदवी असल्याचा दावा संबंधित कागदपत्रे दाखवली होती। मात्र त्यानंतर या पदवीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले। काहींनी ही पदवी बनावट असल्याचा आरोप केला, तर ज्या शैक्षणिक संस्थेत मोदी यांनी शिक्षण घेतल्याचा दावा करण्यात आला होता त्या संस्थेत त्या प्रमाणपत्रावर नमूद केलेला अभ्यासक्रम त्या काळात अस्तित्वातच नव्हता, असेही विविध आरोप करण्यात आले। या प्रकरणी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नरेंद्र मोदी यांची शैक्षणिक पदवी मिळवण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही। त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं। न्यायालयाने आपल्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शैक्षणिक पदवी सार्वजनिक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं। तसेच ही पदवी पाहण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने मान्य केलं नाही। तरी देखील अधूनमधून नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर आणि पदवीवर प्रश्न उपस्थित होतच असतात। आता येऊया अभिजित दिपके यांच्या अमेरिकेतील शिक्षणाकडे। अभिजित दिपके यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांनी एज्युकेशन लोन आणि विविध शिष्यवृत्तींच्या माध्यमातून अमेरिकेत जाऊन शिक्षण पूर्ण केलं। तो मैं उनसे पूछना चाहता हूँ, क्या आपके नेता अपनी डिग्री दिखाएंगे? मैं अपना स्कॉलरशिप लेटर और एजुकेशन लोन का लेटर दिखाने के लिए तैयार हूँ। क्या आपके नेता उनकी असली डिग्री दिखाएंगे? सामान्य कुटुंबातून आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील एक युवक स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर विदेशात उच्च शिक्षण घेतो, ही अनेकांसाठी अभिमानाची बाब ठरू शकते। मात्र त्याने शिक्षणासाठी पैसा कुठून आणला हा प्रश्न वारंवार विचारला जात असेल, तर त्याच निष्कर्षावर इतर सार्वजनिक व्यक्तींनाही असेच प्रश्न विचारले जाणार का असा सवालही उपस्थित केला जातो। याच पार्श्वभूमीवर दीपक समर्थकांकडून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीच्या विदेशातील शिक्षणासाठी लागलेल्या खर्चाबाबत माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात येते। आज भारतातील अनेक गरीब, ग्रामीण, मागास आणि वंचित घटकातील विद्यार्थी विविध सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तसंच शैक्षणिक कर्जाच्या सहाय्याने परदेशात शिक्षण घेतात। अशा विद्यार्थ्यांना संशयाच्या नजरेने पाहण्यापेक्षा त्यांनी केलेल्या संघर्षातून प्रेरणा घेणे आणि त्यांच्यासारखी यशस्वी वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे हेच समाजासाठी अधिक सकारात्मक ठरू शकतं। या संपूर्ण प्रकरणात तुमचं काय मत आहे? अभिजित दिपके यांच्यावर होत असलेले आरोप योग्य आहेत की सार्वजनिक जीवनातील सर्व व्यक्तींना समान निकष लावले गेले पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।